अजून मला अंघोळ बी करायची आहे. पप्पाला असा आरसा घेऊन उभं केलंय तिने आता. हे बघा इकडं आता चिवताईचा सकाळचा डाईट चालू आहे. तर आपला पैलवानी शेक बनवून मस्त रेडी झालेला आहे. हे बघा अशी थोडी का होईना ती चोच मारतेच त्याच्यामध्ये. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे. मम्मी बॅग मध्ये सगळं भरलंय का? ते चपाती बनवलीये. चपाती बनवली आहे आणि ते काय गॅसवर भाजते? हा गॅसवर भाजू. राम जय श्रीराम. शुभ सकाळ मित्रांनो. मम्मी पप्पा सावरून झाले की मग मी उठते आणि अजून मला अंघोळ बी करायची आहे. देव पप्पाला पाया पडायचंय. काजू बदाम पिस्ता खायचाय. आता मी छान अंघोळ केली आहे. मग शाळेचे कपडे घालाने, गणपती कराने. हो का? जशी आपली मोठ्या माणसांची सकाळी उठल्यापासून धावपळ चालू होते ना, तशी या चिवताईची पण होते बरं का. सकाळी उठलं की तिला लगेच मग ती शाळेची तयारी, तिचा डब्बा वगैरे, त्याच्या अगोदर तिचं खायचं प्यायचं सगळं तिला बघावं लागतं आणि ती लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी करते. हे आता पुढं बघा ती काय काय करते. बघा स्वतःच्याच हाताने ती आता कपडे घालायचं शिकलेली आहे. तिच्या शाळेचा ड्रेस बघा तिने कसा स्वतःच्याच हाताने घातलेला आहे. बटन लावता येते का पण? जमतंय बटन लावायला? ऑईला जमलं की. अरे तुझ्या पप्पाला 5वी 6वी पर्यंत बटन लावता येत नव्हतं माहिती आहे का? व्हेरी गुड. बघा तिने तिच्या हाताने कसे कपडे घातले छान छान. आता काय करायचं राहिलंय? गन पावडर राहिलाय. बर 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 बर. बघा ही चिवताई कशी स्वतःचा गन पावडर आता स्वतःच्याच हाताने करायचं शिकलेली आहे. ओबड धोबड करते पण करते चांगला. त्या बघा सगळीकडे अशी पावडर वगैरे लावते. गन लावलास का? हा. पप्पाला असा आरसा घेऊन उभं केलंय तिने आता. केस विंचरतायत मॅडम. अरे वा छान छान जमतंय बरं का तिला. मागच्या साईडचे घ्या सगळेच फिरवून आपले. मम्मी तिला पिन दे ग. असं आमचं रोजचं आवरण असतंय. पप्पाला मम्मीला उभंच करते ती. आरसा धरून उभं राहा, हे द्या ते द्या. तिच्या हाताखाली आम्हाला लई काम करावं लागतं माहिती आहे का. हे बघा इकडं आता चिवताईचा सकाळचा डाईट चालू आहे. स्वतःच्या हातानेच ती बदाम सोलते. अगं तू सोलायला लागलीस तर अख्खा दिवस जाईल. तिच्या डाईटमध्ये बघा काय काय असते. काजू असतात, बदाम असतात, अक्रोड असतात, त्याच्यानंतर खजूर असते. हे बघा हे खजूर असते, अंजीर असते है ना. पण ती अक्रोड जास्त खात नाही. तिला अक्रोड आवडत नाही जास्त. तेवढं टेस्टी लागत नाही ना. काजू कशी चव लागते. काजू बदाम हे सगळं गोड लागतं आणि ते काय तेवढं असं खास लागत नाही. थोडंसं कडसर लागतं ना अक्रोड. तरी खाते आता ती. एखाद दुसरं खाते आणि केळ पण खात असते ती. चला चला मॅडम आम्हाला पण ऑफिसला जायचं आहे हो. तिचं ती बरोबर स्वतः घेत असते. तिला काय काय लागेल तेवढं. पैलवान बनेगी मेरी छोरी. चल हे घेऊन जा तिकडे बस. अजून काहीतरी राहिलंय. पिस्ता राहिला का? अरे बापरे पिस्ता तर लय आवडीचा आहे आमच्या. चल जास्त ते पिस्ता. मग चिवताईला आमच्या खूप ताकद येते हे खाल्ल्यावरती है ना. बजरंगबली सारखी ताकद येते ना बब्बू. मित्रांनो तुम्ही बी आता खाऊन जावा. मग तुम्हाला बी बजरंगबली सारखी ताकद येईल. बब्बूला आली का ताकद बजरंगबली सारखी? जबरदस्त. काही लहान मुलं आहेत ना हे असं सगळे एक एक खायचा कंटाळा करतात. लहान मुलं काय आपण मोठी माणसं पण कंटाळा करतो. तर असे लहान मुलं जे कोणी कंटाळा करत असतील ना तर त्यांच्या घरच्यांनी काय करायचं, त्यांना आहे ना मस्त पैलवानी शेक बनवून द्यायचा. मग तो प्यायला त्यांना आवडेल. आता तो कसा बनवायचा मी अगोदर दाखवलं होतं. आता परत एकदा दाखवतो. रात्री मी हे असे पाण्यात ना काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया हे सगळं भिजत घातलं होतं. त्यातले पिस्ते पळवलेत आता तिने. आणि ना काजू वेगळे भिजत घालायचे. वेगळ्या भांड्यात भिजत घालते मी. अंजीर खजूर आणि मनुके
हे सुद्धा भिजत घालायचं. हम्म. सध्या आता चिवताईला ओट्स वगैरे खायचे नाही असं सांगितलंय डॉक्टरने. हम्म. ते थोडेसे हेवी असतं म्हणजे स्लो डायजेशन हो, होतं त्याने. पण नंतर त्यामुळे- खाऊ घातलं तरी हा, चालेल. चालेल. तर मी हे आता आमच्यासाठी बनवते, तर मी असे ओट्स सुद्धा भिजत घालते 2 चमचे. ओट्स काय जास्त खाल्ले तरी चालतात, तसं हा. काय एवढं हे नाही. चिवताईला फळं अशीच खायला आवडतात, म्हणजे त्याचा ज्यूस किंवा शेक असं काय तिला तसं काय आवडत नाही. तिला. आणि खरं तर फळं अशीच खाल्लेली चांगली. हो, आणि ज्या तुमच्या लहान मुलांना वगैरे समजा असं खायचं आवडत नसेल त्यांना तुम्ही असं करून हा. देऊ शकता. ती लहान होती तेव्हा आम्ही पण तिला असं बारीक करूनच देत होतो सगळं. पहिलं ती लहानपणी तेच हो. खायची, जी तिला तेच खाऊ घालायची हो. चमच्याने, नाही का? रोज सकाळी फिक्स नाश्ता होता, 1 वाटी हे सगळं ती खायची. आणि हे सगळं मी खातो सध्या, कारण मला चावायचा कंटाळा येतो. सध्या आमच्या घरातील सगळ्यात लहान बाळाला हे वाटून लागतं. कसं आहे माहिती आहे का, वेळच मिळत नाही हो, कारण मग एकदम धावपळ असते सकाळची, मग ते चावत बसायला टाइमच नसतो. म्हणून हिला म्हणत असतो मला पटकन शेक बनवून दे, पिऊन आपला मी मोकळा. नाश्त्याचं टेन्शन पण जातं. हा. तर आता याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे पीनट बटर. हे टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. आणि विशेष म्हणजे हे अनस्वीटन आहे, याच्यामध्ये शुगर वगैरे नाही आहे. आणि ना थोडासा गूळ टाकते, थोडासा अगदी गोड लागावं म्हणून. थोडंसं चांगलं मध्ये फ्लेवर टाकू शकतो तुम्ही. आता टाकूया दूध. दूध. आधी मी थोडं वाटून घेते, मग उरलेलं दूध टाकते. याच्यामध्ये तुम्ही चणे वगैरे पण बारीक करून टाकू शकता. हो, चणे पण टाकू शकता. ओट्सच्या जागी आहे ना चणे असतात ना आपले भाजके चणे, ते 10-12 असे मुठभर साल काढलेले चणे ते पण टाकू शकतो. म्हणजे हे सगळे जण घेऊ शकतात, असे लहान मुलंही घेऊ शकतात, वयोवृद्ध माणसांनी घेतलं तर चांगलंच आहे, नाही का? तर आपला पैलवानी शेक बनवून मस्त रेडी झालेला आहे. कसं आहे, ही चिवताई पण आहे ना, अगोदर काजू बदाम वगैरे ह्या गोष्टी खायला आहे ना कंटाळा करायची, रडरड करायची. पण आम्ही तिला आहे ना पटवून दिलंय की बजरंगबलीला ताकद हे खाऊनच येते. त्यामुळे आहे ना ती पण आहे ना हे खायला मागते, ती कधीही मागते. सकाळी तर खातेच, पुन्हा दुपारी संध्याकाळी पण म्हणते मला द्या मला द्या. पण आपण कसं ते एका लिमिटच्या पुढे जास्त देऊ शकत नाही त्यांना, कारण तिला माहीत झालं आहे की हे खाल्ल्यानंतर बजरंगबलीसारखी ताकद येते. तसं तुम्ही देखील आहे ना तुमच्या लहान मुलांना वगैरे आहे ना अशा काही गोष्टी अशा पटवून द्यायच्या की हे खाल्ल्यावर असं होतं, ते खाल्ल्यावर तसं होतं, मग ते लक्षात ठेवतात बरोबर. सायकलवर बसून अंजीर खायचं काम चालू आहे आता इकडे. जागा बदलून बदलून खातो आम्ही. असं फिक्स एका जागेवर बसून खात नाही. सगळं संपवून टाकलं तिने. हे बघा सगळं संपवून टाकलं. आता ही खोडीची चिवताई माझ्या मागं का आलेली माहिती आहे का? तिने काजू बदाम तर खाल्लेतच, पण तिचा आहे ना याच्यावर डाव असतो, डाव. याच्यावर थोडी का होईना ती चोच मारतेच. तुला प्यायचं आहे का? हे बघा अशी थोडी का होईना ती चोच मारतेच त्याच्यामध्ये. दर पे. अजून प्यायचंय? लहान लेकरं लय डेंजर राहतात. माझ्यामधला पैलवानी शेक तिने घेतलाय प्यायला, ते बघा. अरे बापरे, फिनिश केला. आणि ते मिशा आल्यात त्या कोण पुसणार? ते मिशा आल्यात त्या कोण पुसणार आहे? चिवताई बघा अशी रोज तुळशीला पाणी घालत असते. आता तुळशी मैया आपली सगळी छान छान हिरवीगार होऊन जाईल ना. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे नाशाय गोविंदाय नमः नमः. देव बाबा मला बुद्धी द्या, ताकद द्या, मोठा करा. हा जो मंत्र आहे ना मित्रो, आम्ही तिचा पाठ वगैरे करून घेतलेला नाहीये. आम्ही जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आम्ही काय करतो, कॉम्प्युटरवरती वगैरे आपलं देवाचं नामस्मरण लावत असतो. तर ते ऐकून ऐकून तिचा पाठ झालेलं आहे ते. मम्मी बॅगमध्ये सगळं भरलंय का? हो टाकले सगळं. म्हणजे काय ते चेन वगैरे लाव बॅगची चेन नाही लावली. चेन लाव ना बॅगची. नाही ना, हे बघ ना. शाळेतून निघताना पण आहे ना आपली चेन वगैरे लागली का बघायची बॅगची, नाहीतर डब्बा वगैरे पडून जाईल, पुस्तकं पडून जातील. चिवताईच्या डब्याला ना रोज भाजी आणि चपातीच असते. हे चिप्स, ब्रेड किंवा फरसाण असलं काहीच आम्ही तिच्या डब्याला देत नाही. कधी कधी काय होतं, स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी असते तेव्हा सांगतात जाम ब्रेड द्या, बिस्किट द्या, त्याचे लाडू बनवायचे. ते जरी दिलं आम्ही तिला ॲक्टिव्हिटी करायला, तरी तिला सांगतो की हे खायचं नाही, तुला डब्बा दिलाय तोच खायचा. चला आता चिवताईला शाळेत सोडायची वेळ झालेली आहे.
चला गाडीतल्या देवबाप्पाला ती अशी फुलं वगैरे ठेवते आता. तिचं रोजचंच आहे ते. 1-2 फुलं आम्हाला साईडलाच काढायला सांगते ती गाडीतल्या देवबाप्पाला. बब्बू शाळेत गेलीस ना मस्ती वगैरे करू नको हा. नाही. तू नाही म्हणते आणि करतेस. आणि टीचरचं ऐकायचं सगळं. डब्बा संपूर्ण खायचा, पाणी प्यायचं, पाण्याची बॉटल फिनिश करायची. मग आपण संध्याकाळी आलो ना आपण खेळूया खूप छान छान. तोंड बुजवायचं नाही, खेळायचं. हा तोंड बुडवायचं नाही, खेळायचं दुसरं खेळू हा. हा तर आता चिवताईला सासूबाईंकडे सोडलेलं आहे. थोड्या वेळाने तिची शाळेची बस येईल, मग ती शाळेत जाईल आणि शाळेतून आली ना की पुन्हा मस्त खाऊन पिऊन मस्ती वगैरे करून झोपते ती. आणि मग जेव्हा आम्ही ऑफिसवरून येतो तेव्हा आम्ही तिला घेऊन येतो सोबत आमच्या. मग आमचा धिंगाणा चालू होतो. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला संध्याकाळची मज्जा दाखवतो. ऑफिसमधून घरी आलेलो आहोत आणि येताना बब्बूला पण घेऊन आलोय सोबत. घरी आलं की पहिलं काम असतं आमचं की पहिले तिला आंघोळ करायची असते, कारण ती झोपेतून उठल्यानंतर खाली गार्डनमध्ये वगैरे खेळायला जाते आणि सहसा आम्ही येईपर्यंत ती खाली खेळतच असते. मग येताना आम्ही तिला घेऊन येतो. त्यामुळे आल्यानंतर पहिलं काम असतं की तिला आंघोळ घालायची. इकडे आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे बब्बू आणि आता आमचा वेळ झालेला आहे छोटासा स्नॅक खाण्याचा. बब्बू काय करतेय? जेवण बनवते. अरे वा, काय बनवलंयस तू? हे ते चपाती बनवलीये. चपाती बनवलीये आणि ते काय गॅसवर भाजते? हा गॅसवर भाजून आतमध्ये ठेवते. अच्छा, आणि कोणासाठी जेवण बनवते तू? तुला, पप्पाला हा, आणि मला. अच्छा, अरे वा, बघू चपाती. वा वा वा. मित्रो आता मी ऑफिसवरून आलेलो आहे आणि फ्रेश वगैरे होऊन जिमला चाललोय. कसं आहे ह्या लहान लेकरांचे रुटीन चालूच राहतात, पण त्यांच्या रुटीनमध्ये लक्ष देता देता आपले रुटीन मिस व्हायला नको. कसं असतं मुलं बाळ वगैरे झाले ना की बरेचसे जण आहेत ना स्वतःच्या हेल्थकडे लक्षच देत नाहीत. त्यांचं सर्व लक्ष त्या मुलं बाळांकडेच असतं. पण तसं करू नका. स्वतःची हेल्थ सांभाळा, एक्सरसाइज वगैरे करा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं करा. जिम मधली माझी एक्सरसाइज झालेली आहे, पण आता घरी जाऊन पण मला एक्सरसाइज करावं लागणार आहे. खोडीची लेग काय मला घरी शांत बसून देत नाही. हसायला येते तिला नजर काढताना. कोण आहे बबू त्या व्हिडिओ मध्ये? मी. तू हेस? कशी रडत होतीस तू? आणि कशी हसत होतीस तू? असं केलं हा, नजर काढल्यावर हसत होतीस ना. हा तू हे चेंज केलंस का लगेच? त्याचा रंग सांडला होता. आंबा सांडला? अरे काय बाबा तू किती कपडे बदलते. झाला झाला आमचा हरिपाठ झाला. चला पाया पडा. पाय कर बबू. चला बबूच्या पाया पडायचं. पाय करा, पाय करा. बाप्पा हसते बघा पाया पडल्यावर. त्या बघा असं असं का हा पडतो पडतो. राम जय श्री राम. राम 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 जय श्री राम. राम जय श्री राम. मला जिमवरून येईपर्यंत बायकोने मस्त अशी पालकची भजी बनवलेली आहेत. कशा लागतात बब्बू? हा आज लाईट म्हणून आम्ही दूध आणि शेवयाचा भात केलेला आहे आणि इकडं ही मस्त तोंडी लावायला पालकची भजी. मित्रांनो बघितलं मी दिवसभर काय करते? अंघोळ करते, तुळशीला पाणी घालते, देवबाप्पाच्या पाया पडते आणि मी शाळेत जाते. शाळेत जाते, अभ्यास करते, शाळेतून आल्यास झोपते, उठल्यास मी खेळते. मग आणि मग मस्ती करते. मग मम्मी पप्पाला त्रास देते. मित्रांनो तुम्हाला ही लाईक करा, सबस्क्राईब